नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। हालींच मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी एक अत्यंत महत्वाची हाय लेवल मिटींग घेतलेली। ही मिटींग आसली लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट, लेबर वेलफेअर बोर्ड हाची ही हाय लेवल मिटींग। आणि ह्या मिटिंगे भितर कशा तरेन स्कील डेव्हलपमेंट करून, कशा तरेन स्किलिंग करून चडांत चड अनएम्प्लॉयड युथांक प्रायवेट सेक्टरा भितर कशा पद्धतीन नोकऱ्यो फावो करपाक जाता ह्या विशयाचेर ही हाय लेवल मिटींग आसलेली। ह्या हाय लेवल मिटींगेन खूबशे निर्णय जाले। तातूंत प्रायवेट सेक्टरांनी आपली पदां म्हटल्यार पोस्ट जी पदां भरपाची आसात, ज्यो वॅकन्सीज आसात त्यो सरकाराक तांणी सांगच्यो पडटल्यो, ही पयली पद्धत आसली। दुसरी गजाल, प्रायवेट सेक्टरा भितर जे एक्सप्लॉयटेशन जाता कामगारांचें, त्यावूय विशयाचेर ह्या हाय लेवल मिटींगेन चर्चा जाल्ली आणि सरकारान खर पावलां उखलून अशा पद्धतीचें हें एक्सप्लॉयटेशन जावचें ना हाची जतनाय घेतले अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां। तांणी आवाहन केल्या गोंयच्या पुराय युथांक, अनएम्प्लॉयड युथांक, की तांणी प्रायवेट सेक्टरा भितर नोकऱ्यो स्विकारपाच्यो। प्रायवेट सेक्टरा भितरूय बऱ्यो बऱ्यो संदी आसात आणि तांणी त्या संदीचो लाव घेवचो। तांणी जर त्या संदीचो लाव घेवंक ना जाल्यार हे पोस्ट, ह्यो वॅकन्सीज ह्यो गोंया भायल्यान येवन दुसरे तरणाटे त्यो वॅकन्सीज घेतले अशा पद्धतीची शिटकावणी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। आता प्रायवेट सेक्टरांतल्यो नोकऱ्यो, प्रायवेट सेक्टरान जावपी एक्सप्लॉयटेशन, प्रायवेट सेक्टरान कामगारांक मेळपी पगार, प्रायवेट सेक्टरांतल्या हेर सगळ्यो गजाली, ह्या सगळ्या विशयांचेर दर फावटी चर्चा जाता, भासाभास जाता, पुणून ऑन ग्राउंड इन रियलिटी फॅक्च्युअली कांयच सुदारणा हातून घडटा अशें मातूय आमकां दिसून येना। आता एक्सप्लॉयटेशन ऑफ वर्कर्स इन प्रायवेट सेक्टर हो विशय त्या हाय लेवल मिटींगेचो एक भाग आसलो। पुणून सरकारा भितरूच सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांनी जे कॉन्ट्रॅक्च्युअल, डेली वेजीस, टेम्पररी स्टेटस अशा पद्धतीच्या कामगारांचे जे एक्सप्लॉयटेशन सरकारानूच चलयला ताचेर सरकार कांयच उलयना, ही खरी म्हटल्यार दुर्दैवाची गजाल म्हणची पडटली। आता ह्या सगळ्या गजालीक निमित्त कितें थारलें तर आमकां एक गजाल लक्षात येयली, ती म्हटल्यार जीएमसी भितर जे कार्डियोलॉजी डिपार्टमेंट चलता। आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या कार्डियोलॉजी डिपार्टमेंटा खातीर जीएमसीची एक वेगळी विश्वासार्हता लोकां मदीं तयार जाली। त्या कार्डियोलॉजी डिपार्टमेंटांतले दोतोर, नर्सीस, मागीर हेर जे थंय स्टाफ आसात ते सगळे डिवोटेडली, सिन्सियरली काम करतात आणि ताचो परिणाम म्हटल्या उपरांत आयज जर कार्डियोलॉजी संदर्भात कितेंय कागाळ जर आसली जाल्यार लोक हे व्हडा प्रमाणात जीएमसीनूच वयतात। प्रायवेट सेक्टरान वचपी सुद्दां लोक आता जीएमसीन वचून ट्रिटमेंट घेतात, कारण तितलो ट्रस्ट हो जीएमसीन तयार केल्लो आसा। आणि कार्डियोलॉजी डिपार्टमेंट जीएमसीचें हें एक वेगळी वळख आयज तयार जाल्ली आसा। ह्याच कार्डियोलॉजी डिपार्टमेंटा विशयी खूब बऱ्यो बऱ्यो गजाली आमी आयकतात, वाचतात, पुणून तातूंत एक अशी गजाल आसा ज्या गजालीचो खास उल्लेख म्हाका हांगासर करीनसो दिसता। जेन्ना हे कार्डियोलॉजी डिपार्टमेंट सेटअप केलें त्या वेळार आदले मुख्यमंत्री आणि आदले भलायकी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेवूय त्या वेळार ह्या सगळ्या इनिशिएटिव्हाक मुखेलपणान तांणी फुडाकार घेतलेलो। त्या वेळार 2014 म्हटल्यार 2014 मनोहर पर्रीकर दिल्लीक गेले आणि हांगासर लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री जाले। त्या वेळार हे कार्डियोलॉजी डिपार्टमेंट सेटअप करतना ह्या डिपार्टमेंटान एमटीएस स्टाफ घेतलेले, मल्टी टास्किंग स्टाफ। हे सुमार 16 एमटीएस स्टाफ तांकां खास त्या कार्डियोलॉजी डिपार्टमेंटान काम करपाक लागून जे ट्रेनिंग आणि हेर सगळ्यो गजाली ह्यो सगळ्यो ट्रेन करून तांकां त्या कार्डियोलॉजी डिपार्टमेंटान तांकां नोकरी मेळयली। 2014 ह्या वर्सा तांची रिक्रुटमेंट जाली। पुणून दुर्दैवान आयज आमी 2025 आसात जाल्यार हे जे कार्डियोलॉजी डिपार्टमेंटान काम करपी एमटीएस स्टाफ जे आसात ते अजूनय कॉन्ट्रॅक्ट बेजीस आसात। आता
ते स्पेशलायज ट्रेनिंग करून व्यवस्थित पद्धतीन सिन्सियरली ते थंय काम करतात आणि तांच्या सिन्सियरिटीची तोखणाय ही खुद्द कार्डिओलॉजी डिपार्टमेंटाच्या दोतोरांनी बीन केल्लेली आसा. इतलें जावनूय बीन फाटली 10 वर्सां ते MTS स्टाफ कॉन्ट्रॅक्च्युअल काम करतात आणि त्या उपरांत कितलीशीच भरती जाली. परमनंट MTS स्टाफ वेगवेगळ्या डिपार्टमेंटान घेतलेले आसा, पूण ह्या 16 कार्डिओलॉजी डिपार्टमेंटांतल्या MTS स्टाफांक मात अजुनूय 10 वर्सां जालीं कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीचेर आयज एक्सप्लॉयट करप सुरू जाल्लेलें आसा. आता एक गजाल ती म्हटल्यार एक तर ते कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ तांकां परमनंट ना जाल्यार रेग्युलर करपा विशीं सरकार कांयच निर्णय घेना, पुणून निदान तांकां पगार तरी वेळार दिया. तांकां 2-2 म्हयन्यांनी पगार. ही कितें पद्दत? ही पद्दत सरकाराक सोबता काय कितें? ह्या विशयी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां खबर आसा काय कितें? हाका जबाबदार कोण? गेली 10 वर्सां हे स्टाफ थंय काम करतात जाल्यार तांकां एक म्हटल्यार तांकां रेग्युलर करिनात आणि तातूंत तांकां तांची सॅलरी टायमार मेळना. अशा पद्दतीचो हो छळ ह्या कामगारांचो सुरू आसा. हो कमी म्हणून काय कितें? तशाच पद्दतीन ऑलमोस्ट 26 MTS स्टाफ हे जेन्ना लक्ष्मीकांत पार्सेकर भलायकी मंत्री आसले ते वेळार IPHP हॉस्पिटलांत घेतलेले. हे 26 स्टाफ अजूनय बीन थंय कॉन्ट्रॅक्च्युअलूच काम करतात. त्या उपरांत जेन्ना विश्वजीत राणे भलायकी मंत्री जाले तेन्ना तांणी रेग्युलर MTS स्टाफ घेतले. आयज तांच्या वांगडा हे रेग्युलर स्टाफूय काम करतात. त्यांच्या उपरांत भरती जावन ते रेग्युलर फूल पगार घेतात. जाल्यार हे जे MTS स्टाफ IPHPन काम करतात ते फाटलीं 10 वर्सां ते IPHPन आसात, पुणून तांकां पगार मात 19,000च मेळटा. तो सुद्धा पगार 2-2, 2.5 म्हयन्यांनी मेळटा. ही परिस्थिती, हे वास्तव. आणि आमी एक्सप्लॉयटेशन इन प्रायवेट सेक्टराचेर उलयतात. हांगासर एक्सप्लॉयटेशन इन गव्हर्मेंट सेक्टर सुरू आसा त्या विशयी सरकार कांयच उलयना. हे कितें चल्लां? एकीकडे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटांतले ते 16 MTS स्टाफ, दुसरीकडे IPHPतले हे 26 MTS स्टाफ, हे दोनूय पार्सेकर भलायकी मंत्री असताना ही रिक्रुटमेंट जाल्ली. लक्ष्मीकांत पार्सेकर जे गोंयांत भाजपा रुजोवपी फुडारी, भाजपाचे 2 फावटी प्रदेश अध्यक्ष, भाजपाचे मुख्यमंत्री, इतले जावनूय तांणी रिक्रूट केल्ल्या स्टाफाची आयज तांच्याच सरकारा भितर ही अशी छळवणूक सुरू आसा. हेका कितें म्हणपाचें? हे कमी म्हणून काय कितें? PWD भितर सध्या इतलो गोंधळ सुरू आसा आणि थंय मास एक्सप्लॉयटेशन ऑफ गोवन यूथ ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेजीस सध्या सुरू आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा की PWD डिपार्टमेंट हे सरकार जेन्ना इलेक्शनां येता तेन्ना भुरग्यांक सोसायटी अंडर आणि कॉन्ट्रॅक्च्युअल अंडर म्हणून भुरग्यांक भरपाचे आणि मागीर तांकां वाऱ्यार सोडून दिवपाचे. आयज अशी परिस्थिती जाल्या सुमार 1400 स्टाफ हो सोसायटी अंडर तांकां टेम्पररी स्टेटस म्हणून दिला आणि सोसायटी अंडर तांची भरती केल्या. फाटल्या 2012 सावन हे स्टाफ थंय काम करतात. वेगवेगळे इलेक्ट्रिशियन, लेबर अशा पद्धतीचे वेगवेगळे कॅटेगरीजान हे स्टाफ काम करतात. पुणून टेम्पररी स्टेटस दिवन सरकारान तांची फकाणां केला. तांकां अजून रेग्युलरायज सरकार करिना. तांकां पगार जो मेळटा तो रेग्युलर कामगारां परस कितलोसोच कमी. खरें म्हटल्यार ते जे काम करतात ते रेग्युलर कामगारां इतलेंच काम करतात, पुणून तांकां फावो तो पगार मेळना आणि पुराय तेंचें लायफ हे हाच्या भितर रुईन जाल्लें आसा. ह्या सगळ्या भुरग्यांक इलेक्शनाच्या वेळार भरती केल्ली आयज तांकां वाऱ्यार सोडून दिल्लो आसा आणि तेच सरकार आतां तांकां सांगता की तुमी रेग्युलरायज जावपाक शकना म्हणून. आतां कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ रेग्युलरायज करपा संदर्भातलो जो विशय आसा तो फाटली कितलींशींच वर्सां सरकारा कडेन पेंडींग आसा. ऑलमोस्ट सुमार 5,000 अशा पद्धतीचे कामगार हे सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांनी काम करतात. ह्या संदर्भान सुप्रीम कोर्टाचो एक जजमेंट जाल्लो. तातूंत उमादेवी जजमेंट म्हणून हो जजमेंट खूब फेमस. आणि ह्या जजमेंटान सुप्रीम कोर्टान सांगलेलें की अशा तरेन टेम्पररी पद्धतीन ज्या स्टाफांची भरती जाता तांकां रेग्युलरायज करपाक मेळचें ना म्हणून. आणि ह्याच उमादेवी जजमेंटाचो उपेग करून सरकार परतून ह्या सगळ्या कामगारांक आमी तुमकां रेग्युलरायज करपाक शकना म्हणून आपापल्या भुरग्यांची भरती करीत आसा आणि गोंयच्या तरणाट्यांची फकाणां करत आसा. पूण ह्या उमादेवी जजमेंटा उपरांत हालींच म्हटल्यार डिसेंबर 2024
ह्या म्हयन्यान आणि एक जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया हो अत्यंत महत्वाचो जजमेंट जाला आणि त्या जजमेंटान उमादेवी जजमेंटाच्या संदर्भातल्या काय गजाली विशीं सुप्रीम कोर्टान स्पष्टीकरण दिला आणि ह्या जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया जजमेंटा भितर सुप्रीम कोर्टान क्लियरली मेन्शन केला की जे पोस्ट हे त्या डिपार्टमेंटाच्या वर्किंगा खातीर गरजेचे आसात आणि ते पोस्टार काम करपी कामगाराचे सेवा ही त्या खात्या खातीर जर गरजेची आसा आणि त्या सेवे खातीर जर तुम्ही नवीन भरती करता आसत जाल्यार त्या जाग्यार काम करपी कामगारांक तुम्ही ताबडतोब रेग्युलरायज करपाक जाय। आता डिसेंबर 2024 ह्या वर्सा हो जजमेंट जाल्लो। आमी गांवकारीच्या वतीन ह्या जजमेंटाचेर पुरायपणान सविस्तरपणान एक व्हिडिओय जारी केल्लो, पुणून आयज जून म्हयन्यान आमी पावले जाल्यार ह्या जग्गो जजमेंटाच्या विशयाचेर सरकारचें कांयच ना, सरकारान कसलेंच पावल मारूंक ना। हाचोच अर्थ सरकाराक ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांचो विशय हो सुटावो करपाचो आसा काय ना असो प्रश्न, असो संशय घेवपा सारकी ही परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। म्हटल्यार भाजपाच्याच सरकारान आता काँग्रेसीच्या वेळार भरती जाल्ल्या लोकांचेर जर अन्याय जाता जाल्यार एक वेळ समजूं येता, कारण काँग्रेसीच्या वेळार भाजपान भरती केल्ल्या लोकांचेर अन्याय जाल्लो। पुणून हांगासर चडश्यो केसीस जर आमी पळयत जाल्यार भाजपानूच 2012 सत्तेन आयल्या उपरांत वेगवेगळ्या विभागान ह्या ज्या कामगारांक भरती केल्ले त्याच कामगारांचेर आयज भाजपाचेच सरकार आयज अन्याय करता। म्हटल्यार जालां अशें की मूळ भाजप ओरिजिनल भाजपवाल्यांनी ही भरती केल्ली आणि आता जे डुप्लिकेट भाजपवाले जे सत्तेर आसात त्या डुप्लिकेट भाजपवाल्या कडल्यान ओरिजिनल भाजपवाल्यांनी भरती केल्ल्या लोकांचेर हो अन्याय सुरू आसा, असो हो सगळो गोंधळ सुरू आसा। एकीकडे सरकार फाटली 50 वर्सां जे जावंक ना ते आमी 10 वर्सांत केले अशें सांगता, दुसरी कडेन केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या 11 वर्साच्या कार्यकाळान कशी क्रांती जाली आणि कसो विकास जाला हाची भाशणां आणि हाचे मेळावे भरयता। आणि वास्तवान जर पळयत जाल्यार सरकारा भितर ह्यो अशा पद्धतीच्यो ह्यो गजाली सुरू जाल्ल्यो आसात। एम्प्लॉयमेंटाच्या मळार पुरायपणान निराशाजनक परिस्थिती जाल्लेली आसा। गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर भरती करतले असो बरो निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी घेतला खरो, पुणून इनडायरेक्टली तुम्ही जर दर दिसा जर तुम्ही वर्तमानपत्रां जर उगडशात जाल्यार तुमकां पळोवपाक मेळटा की सगळ्या डिपार्टमेंटा भितर कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट सुरू आसा आणि ही कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट ती डिपार्टमेंटा करता। म्हटल्यार जे परमनंट पोस्ट स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर भरचे पडटात म्हणून आता ते थंयच दवरून वेगवेगळे पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचेर भरपाची नाटकां सुरू जाल्ली आसात। ही फकाणां जी अनएम्प्लॉयड युथाची सुरू आसात ती म्हाका दिसता बंद जावपाची गरज आसा। पयले सुवातेर GMC ज्यो इमर्जन्सी सर्विसीस आणि तातूंत कार्डिओलॉजी डिपार्टमेंट तातूंत जे 16 मल्टीटास्क जे वर्कर्स आसात तांकां बेगोबेग सरकारान रेग्युलरायज करपाक जाय, तांचो पगार टायमली तांकां मेळटलो अशा पद्धतीची सोय करपाक जाय। जग्गो जजमेंटाचो उपेग करून ह्या कामगारांक सरकारान रेग्युलर करपाची सामकी गरज आसा। फाटली 10 वर्सां ह्या कामगाराचेर अन्याय सुरू आसा। दुसरी गजाल IPHP भितर 2014 ह्या वर्सा जे 26 स्टाफ भरलेले त्या 26 स्टाफांक फक्त 19,000चेर आयज सरकार तांकां छळटा। आयज सगळे गरीब भुरगे हे गरीब भुरगे ती नोकरी सोडपाकूय शकना आणि खंय वचोन आपल्याचेर जावपी अन्याय आडूय उलोवपाक शकना। इतली बिकट परिस्थिती आयज ह्या कामगारांची जाल्लेली आसा, ताच्या कडेनूय सरकारचें लक्ष ना। आणि PWD खात्या भितर तर गोंयच्या तरणाट्यांचे उघड पिळवणूक उघड एक्सप्लॉयटेशन ह्या सरकारा कडल्यान सुरू आसा। टेम्पररी स्टेटस अशें नांव दिवन ह्या भुरग्यांक रेग्युलर करिनासतना थंयच दवरप, तांकां 7 पे कमिशनाचोय लाव दिवप ना। ही फकाणां आयज जी चल्ल्या ती जर पळयत म्हाका दिसता सरकारान हे इव्हेंट जर बंद करीत, वेगवेगळ्या इव्हेंटाचेर कोट्यांनी रुपया ज्या पद्धतीन सरकार खर्च करता ते सगळे बंद करीत आणि तोच पैसो ह्या कामगारांक जर रेग्युलर करून तांच्या लायफा भितर जर एक सेक्युरिटी जर तांकां फावो करून दीत जाल्यार ताचो खरो समाजा खातीर आणि गोंयकारां खातीर उपेग जावपाक शकता। म्हाका दिसता हांव ह्या गांवकारीच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान आमच्या गांवकारी मार्फत आमच्या सरकारा कडेन हांव विनवणी करपाक सोदता की येता त्या असेंब्ली पयलीं सरकारान ह्या
कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफा विशयी जो घोळ सुरू आसा, सुमार 5,000 कामगार जी फाटली कितलीशीच वर्सां, 10 वर्सां तरी खूप कमी, 25 वर्सां ही कॉन्ट्रॅक्च्युअल हेचेर काम करपी स्टाफ आसात अशी माहिती फाटले फावट विधानसभेंतल्यानूच उघड जाल्लेली आसा. आता हे PWDन जे काम करता तातूंतले कितलेशे स्टाफ हे कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीचेरूच आयज रिटायर्ड जाल्ले आसा आनी रिटायर्ड जाल्या उपरांत तांकां कसलोच आदार उरूंक ना. अशा पद्दतीचो हो अन्याय छळवणूक आयज सुरू आसा. गोंयकार पुरायपणान ह्या सरकाराच्या दबावा सकयल, ह्या छळवणुकी सकयल चेपला. तो आयज आवाज काडपाक शकना. तो भिता की आपूण रस्त्यार पडटलो, आपूण उपाशी पडटलो म्हणून. इतली बिकट परिस्थिती आयज गोंयकाराची केल्ली आसा आनी अशा गोंयकारांक उपाशी दवरून तांच्या पोटार अशा पद्दतीन अन्याय करून सरकार आयज वेगवेगळी भाशणां आनी वेगवेगळ्यो घोशणा करता आनी तांच्या जखमेचेर जणू मीठ चोळटा अशा पद्दतीचो हो अत्याचार सुरू आसा. ह्या विधानसभा अधिवेशना पयलीं मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बेगोबेग ह्या टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कराच्या भवितव्या संबंधीचो निर्णय घेवचो. जग्गो वर्सीस युनियन ऑफ इंडिया हो सुप्रीम कोर्टाचो जजमेंट, ज्या जजमेंटा भितर अशा पद्दतीन कॉन्ट्रॅक्च्युअल वर्करांक रेग्युलर करपा संदर्भात महत्वाची डायरेक्शन्स सुप्रीम कोर्टान दिल्ली आसा. 6 म्हयने जाले सरकार ह्या डायरेक्शनाचेर जर कांयच करिना जाल्यार मागीर हे लोकांचे सरकार अशें आमी कशें म्हणपाक शकता. म्हाका दिसता हो अन्याय बेगोबेग पयस जावचो, ह्या आमच्या गोंयकारांक न्याय मेळचो आनी ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीन फाटली कितलीशीच वर्सां काम करपी ह्या आमच्या गोंयकारांच्या जिणेन एक नवी उमेद आनी नवो विश्वास सरकारान निर्माण करचो. हो विशय सुटावो जावपाकूच जाय. आमी ह्या विशयाचो सुटावो जाव मेरेन आमी ताचो फाटपुरावो करीत रावतले. जो मेरेन ह्या भुरग्यांक न्याय मेळना तो मेरेन त्या भुरग्यां खातीर आमी आवाज काडत रावतले. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार येवन व्हिडिओच्या मार्फत ह्या विशयाची माहिती आमी तुमकां दीत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात. आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार ते लायक करात, शेअर करात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.